आणखी एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी आज सुनावणी आहे। आज दुपारी 12 वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे। तर विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी होईल। विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्याचबरोबर जे राष्ट्रवादी आहे अजित पवारांचे हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी आहे। दुपारी 12 वाजता विधान भवनात ही सुनावणी होईल। विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पहिली सुनावणी असेल। तर या सुनावणीमध्ये नक्की कोणते मुद्दे राम शिंदे अधोरेखित करतात तसंच काय टिप्पणी करतात याकडे विशेष लक्ष असेल। मागच्या वर्षी विधानसभेचे जे आमदार अपात्रता प्रकरण होतं त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोर अनेक महिने सुनावणी चाललेली होती। विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला होता। आता विधान परिषदेचे जे सभापती आहेत ते नेमका काय निर्णय देतात तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, विधान परिषदेतील जे आमदार आहेत दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेचे त्यांच्या पात्रतेविषयी आता सुनावणी होणार आहे। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं? तर आज 12 वाजल्यापासून खरं तर विधान परिषद सभापती शिंदे यांच्या समोर सुनावणी होणार आहे। एकूणच दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेच्या संदर्भातील सुनावणी असेल। विधानसभा आमदारांची सुनावणी ही पार पडली असली तरी विधान परिषद आमदारांच्या सुनावणीवरती अद्यापही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आज या नव्या वर्षामध्ये पहिली सुनावणी आणि नवीन सभापती यांच्या समोर होणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये दोन्ही गटांकडून काय बाजू मांडली जाते, कशाप्रमाणे दावे केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या दाव्यांवरती नवीन सभापती हे काय टिप्पणी करतात, नक्की काय गोष्टी अधोरेखित करतात या संदर्भात लक्ष विशेष लागून राहिलेलं आहे। मात्र या ठिकाणी धाकधूक ही दोन्ही गटाची आपल्याला पाहायला मिळते। निश्चित स्वप्नील, त्यामुळे या विशेष अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।